नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, इंडियन आर्मी डेंटल क्रॉप्स भरती निघाली 2025 ची. ओके, चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्यासाठी. ओके, इंडियन आर्मी डेंटल क्रॉप भरती 2025 साठी. त्याच्यासाठी आपल्याला जे पद जे असणार आहे, शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरसाठी तर वॅकन्सी असणार आहे. टोटली तर 30 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. इथे शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी. 55% मध्ये आपल्याला BDS, MDS वाले इथं अप्लाय करू शकता. एक वर्षाची रोटेटरी आपल्याला इंटर्नशिप पूर्ण झालेली पाहिजे. ओके, नीट करून MDS 2025 ची. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे, आर्मी डेंटल क्रॉप्स कडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन कडून इथं वॅकन्सी असणार आहे. इन्फॉर्मेशन दिलेलं आहे इथं बॅचलर ऑफ 2025 साठी. ओके, आता आपण खाली जाऊया. तर जॉईन आर्मी डेंटल क्रॉप साठी तर वॅकन्सी असणार आहे. ॲज अ शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर साठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके, इथं वेबसाईट वगैरे दिलेली त्याची अप्लाय करण्यासाठी. ओके, तिथं दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि डेट दिलेली आहे. जसे की इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आपले चालू झालेले आहे 18 ऑगस्ट 2025 पासून. तर लास्ट डेट असणार आहे 17 सप्टेंबर 2025 पर्यंत. वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक रेग्युलर मी अपडेट वगैरे पण चेक करत राहायचं आहे. आता मला याच्यामध्ये इम्पॉर्टंट नोटीस दिलेली आहे. कॅन्डिडेटला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे वेबसाईटवरून आणि कॅन्डिडेटला इथं आपल्याला केअरफुली फॉर द फिलिंग फॉर्म ऍप्लिकेशन. ओके, जो आपल्या इलेक्ट्रिक क्रायटेरिया आपल्याला चेकआउट करून फॉर्म फिल करायचा आहे. डिटेल ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन नीट MDS 2025 दिलेली पाहिजे. ओके, आफ्टर रजिस्ट्रेशन सबमिटेड ऍप्लिकेशन नो अटेंडमेंट फॉर द रिगार्ड फॉर द इन्फॉर्मेशन. ओके, नेम, डेट ऑफ बर्थ आणि जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची. कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला अटॅच वगैरे करायचे नाही. ओके, याच्यामध्ये आपल्याला नंतर इथे दिलेले आहे देअर शॉर्ट सर्व्हिस कमिशन वॅकन्सी असणार आहे आर्मी डेंटल क्रॉपसाठी. ओके, जसं ऑनलाईन मोड आपल्याला इथं डॉक्युमेंटेशन वगैरे सबमिटेड वगैरे करायची आहे. ओके, आणि इथं आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे आर्मीकडून. संपूर्ण माहिती इथं आपल्याला वेबसाईटवर मिळून जाते, ज्याची की आपल्याला इथं आपल्याला यांच्याशी 18 ऑगस्ट पासून आपली फॉर्म झालेली आहे वर्किंग. तर आपल्याला इथे कॉल वगैरे तुम्ही करू शकता 9:30 ते 5च्या दरम्यान आपल्याला मेल किंवा कॉल तुम्ही करू शकता. या नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर इथे दिलेलं आहे. ओके, इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ऍप्लिकेशन फॉर इंडियन सिटीजनशिप फिमेल, मेल अँड फिमेल दोघं जण इथं अप्लाय करू शकता. BDS फायनल BDS एक्झामिनेशन आपली झालेली असेल तर. ओके, शॉर्ट सर्व्हिस कमिशनची वॅकन्सी असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन MDS ऑल्सो अप्लाय. वॅकन्सी जी असणार आहे 30 वॅकन्सी इथं निघालेली आहे. ओके, सिव्हिलियन डेंटल सर्जनसाठी. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे तर इंडियन सिटीजनशिप अप्लाय करू शकता. एज लिमिट आपलं असणार आहे 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपलं एज लिमिट काउंट होणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे क्वालिफिकेशन आर्मी डेंटल क्रॉप्स करून असणार आहे. ओके, 55% मध्ये आपल्या इथं झालेलं पाहिजे. आपल्याला कॅन्डिडेटला मॅन्डेटरी असणार आहे BDS 55% ऑल सब्जेक्ट्स आणि MDS डिग्री. ओके, 55% मध्ये 1 इयर आपल्याला कंपल्सरी झालेलं पाहिजे. इंटर्नशिप, ओके, रोटेटरी इंटर्नशिप झालेली पाहिजे 30 जून 2025 पर्यंत, 1 वर्षाची. ओके, ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपले जे असणार स्टुडंट बॅच ऍडमिशन जे असणार अकॅडमिक सेशन दिलेलं आहे 2007 ते 8. त्याच्यामध्ये कम्प्लीट फॉर 4 इयर फॉर हाफ इयर BDS कोर्स 6 मंथ. ओके, रोटेटरी इंटर्नशिप प्लॅन आपल्याला स्टुडंटमध्ये आपल्याला अकॉर्डिंग दिलेलं आहे 5 इयर. ओके, BDS कम्प्लिटेड 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला सगळं सर्टिफिकेशन पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला नॅशनल इलिजिबिलिटी कॅम्प एंट्रन्स टेस्ट आपली झालेली पाहिजे. ओके, नीट MDS ची एक्झामिनेशन. ओके, त्यानंतर इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. प्रोसेस वगैरे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जे की इथं दिलेलं आहे. जे आपल्याला लागणार म्हणजे लागणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथं भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन लागणार आहे आपल्याला 10वी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन एज प्रूफसाठी आणि नीट एक्झामिनेशन, नीट MDSचं ॲडमिट कार्ड आणि इथं स्कोर कार्ड लागणार आहे. ओके, फायनल आपल्याला BDS ची मार्कशीट लागणार आहे. पार्ट 1, पार्ट 2 आणि फायनल एक्झामिनेशन 55% मध्ये आपली झालेली पाहिजे. ओके, MDS डिग्री पण असेल 55% मध्ये तरी अप्लाय करू शकता. सर्टिफिकेशन आपल्याकडे सगळे इथे पाहिजे आहे. परमनंट सर्टिफिकेशन आपल्याकडे आलेली पाहिजे. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो चांगली ऑपॉर्च्युनिटी सोबत. डॉक्युमेंट आणि शॉर्टलिस्टेड इंटरव्ह्यूसाठी आपल्याला बोलवण्यात जाणार आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत, ज्यांचे इथं शॉर्टलिस्टेड होणार त्यांच्यासाठी. ओके, ओके, त्यांच्या इथं तिथं जावं लागेल आपल्याला इंटरव्ह्यू करिता. जनरल इथं दिलेलं आहे इंट्रोडक्शन आणि त्याच्यानंतर इथं इंस्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन दिलेलं आहे, मेथॉलॉजी दिलेली आहे. ओके, आता इथं शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून वॅकन्सी असणार आहे ACC कडून आर्मी डेंटल क्रॉपसाठी. ओके, यासाठी आपल्याला इथं आर्मीसाठी आपल्याला काम करण्यासाठी तर
ऑपॉर्च्युनिटी भेटते. नीट MDS 2025ची एक्झामिनेशन झालेली पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. रोल नंबर वगैरे आपल्या इथं संपूर्ण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्यानंतर इथं तुमची वेबसाईट लिंक दिलेली आहे शेवटी. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेकआउट करून टाकायचा आहे आणि आपल्याला सिलेक्शन जे असणार आहे, जे की तुम्हाला मी सांगितलं आता, इंटरव्ह्यू बेस आपले सिलेक्शन असणार आहे. नीट एक्झामिनेशनला आपले जेवढे मार्क्स असणार आहे MDS 2025च्या, त्याच्यावरच आपलं सिलेक्शन असणार आहे इंटरव्ह्यू बेसवर. इंटरव्ह्यू बेस आपलं जे असणार आहे, तुम्हाला तिथं बोलवण्यात येईल त्यांच्या इथे हेडक्वार्टर्सला. ओके. आर्मी क्लॉकचं जिथे हेडक्वार्टर असेल तिथं आपले मेडिकल पण होणार आहे आणि इंटरव्ह्यू पण होणार आहे फायनल. मेडिकल एक्झामिनेशन आपली इथं कंडक्ट केली जाते. ओके. त्यानंतर आपला फायनल इथं रिझल्ट वगैरे आपल्या इथं दिला जातो. ओके. इथं आपल्याला संपूर्ण मॅक्झिमम पिरियड इथं 42 दिवस लागत असतात. ओके. म्हणजे संपूर्ण प्रेग्नन्सी वगैरे आपण महिला असाल त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे. फिट्स वगैरे आपल्या त्यांच्या शारीरिक चाचणी वगैरे इथं होणार आहे. फिजिकली इथं स्टँडर्ड दिलेलं आहे. हाईट वेट आपलं चेकआउट होणार आहे. तर मेल कॅन्डिडेटसाठी हाईट असणार आहे 157 सेंटीमीटर कॅन्डिडेटला पाहिजे आहे. मिनिमम आपल्याला 152 सेंटीमीटर नॉर्थ ईस्टर्न वाल्यांसाठी. ओके. आणि त्याच्यानंतर इथं फिमेलसाठी 152 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे. नॉर्थ ईस्टर्न स्टेटवाल्यांना 37 सेंटीमीटर हाईट पाहिजे फिमेलला. ओके. परमनंट बॉडी टॅटूज वाल्यांसाठी इथं गाईडलाईन वगैरे असणार आहे. जे की तुमचं टॅटू वगैरे काढले असेल तर आपण चेकआउट करून घ्यायचं आहे. डिसिप्लिन दिलेलं आहे, मेरिट लिस्ट दिलेलं आहे, कम्युनिकेशन दिलेलं आहे, टर्म अँड कंडिशन्स बद्दल इथं माहिती दिलेली आहे. जे की तुम्ही टर्म अँड कंडिशन जी असणार आहे इथं SSC ऑफिसर मग 5 इयर पर ॲक्सेप्टेबल असणार आहे याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त आपल्याला 9 इयर असणार आहे. ओके. जास्तीत जास्त आपल्याला झालंच वाढवून 14 इयरपर्यंत आपल्याला काम करायला भेटत असतं. सगळं पहिले 5 वर्ष, नंतर 9 वर्ष, अशा पद्धतीने आपल्याला 14 वर्ष इथं काम करायला मिळत असतं टोटल. ओके. वाढत वाढत असतं. प्रोबेशन पिरियड असतो इथं 12 महिन्यांसाठी आपल्याला ट्रेनिंग पिरियड असं म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि इथं 42 मंथ आपले जे असणार आहे दिलेले आहे डेंटल क्रॉपसाठी आपल्याला जे असणार आहे ग्रँट्स वगैरे त्यासाठी. ओके. पेड असणार आहे आपल्याला सगळं काही इथं पेड इंटर्नशिप अपॉइंटमेंट भेटणार आहे. संपूर्ण चांगली पॉलिसी असणार आहे. सॅलरी पण इथं चांगली असणार आहे. कॅन्डिडेट इथं पोस्ट ग्रॅज्युएशन 36 महिन्याचा इथं कोर्स वगैरे झालेला पाहिजे PG कोर्स MDS डिग्रीचा. ओके. त्यानंतर इथं 1 इयर आपल्याला तिथं जॉईनिंग आपल्याला परफेक्ट वगैरे आपल्या ट्रेनिंग्स वगैरे इथं प्रोव्हाइड होणार आहे. टर्म अँड कमिशन टर्मिनेशन तिथं होऊ शकता तुम्ही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जे असतात सर्व्हिस इथं सर्व्हिस लॅबोरेटरीबद्दल सांगितलं एम्प्लॉयसाठी ट्रेनिंग वगैरे सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इथं परमनंट तुम्हाला कमिशन भेटू शकते 2 वर्षानंतर. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रोबेशन पिरियड आपल्याला जे सांगितले तेवढंच असणार आहे. जे की मी तुम्हाला सांगितलं असतं रँकनुसार असणार आहे. जे की तुम्हाला रँक भेटणार आहे इथून आता कॅप्टन पासून तर तुम्ही एंट्री असणार आहे. कॅप्टन पासून एंट्री तुमची होईल ते लेव्हल प्रमोशन जे असणार आहे रँक वाईज मेजरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. जसे की नेव्ही, एअरफोर्स. ओके. 6 मंथ करत अशा पद्धतीने असणार आहे. एम्प्लॉयमेंटला सॅलरी पण खूप चांगली इथं बघायला मिळते. 61,300 पासून 1,20,900 रुपये एवढी सॅलरी आपल्याला बघायला मिळते. आणि आपल्याला तर मिलिटरी सर्व्हिस भेटतो 15,500 रुपये पर मंथ. ओके. आणि आपल्याला डेस अलाउन्स असतो 20,000 रुपये पर मंथसाठी. आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतं हायर सिटीसाठी 7200 रुपये आणि लोअर सिटीसाठी इथं 3600 रुपये. चिल्ड्रनसाठी आपल्याला इथं 2250 रुपये आपल्याला नर्सरी टू 12वी पर्यंत आपल्याला पर मंथ आपल्याला इथं पैसे भेटत असतात 2250 रुपये पर मंथ चिल्ड्रन एज्युकेशनसाठी. PG अलाउन्ससाठी इथं भेटू शकतात तुम्हाला 2250 रुपये. ओके. आणि तुम्हाला इथं अजून सगळी लीव्ह फॅसिलिटी आपल्याला जे असणार आहे सगळे आपले इन्शुरन्स वगैरे इथे भेटणार आहे. ओके सर. चांगली क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. तर TADA याच्यासाठी तुम्हाला इथं आता फर्स्ट क्लास AC थर्ड AC आपल्याला इथं रेल्वेचं इथं भेटणार आहे बस अँड फायर. ओके. इंटरव्ह्यू वगैरे जाण्यासाठी ॲप्लिकेशन फीज जे असणार आहे 200 रुपये असणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे याच्यामध्ये. ओके. आणि इथं गाईडलाईन वगैरे दिलेली आहे आपल्याला फॅसिलिटी आपल्याला डिक्लेमर दिलेली आहे क्वेश्चन्स वगैरे बद्दल तर तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. आता दिलेलं आहे संपूर्ण ऑपॉर्च्युनिटी वगैरे याच्याबद्दल एज लिमिट 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्या याच्यामध्ये बघायला मिळते. इथं छोटी मोठी गाईडलाईन दिलेली आहे. ID प्रूफ आपल्याला सोबत घेऊन जायचं. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि वोटर ID या चारपैकी एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. एक्झामिनेशनला लागणार आहे आपल्याला. ओके. मॅरेज सर्टिफिकेशन, डिवॉर्स डिग्री आणि लिगल नेम चेंज असेल तर डॉक्युमेंटेशन लागणार आहे ग्रॅज्युएट कॉपी. ओके. आपल्या महिलांचं इथं नाव चेंज वगैरे असतं किंवा कोण नाव चेंज केलेलं असेल तर ग्रॅज्युएट कॉपी लागणार आहे आपल्याला. ओके. इंटरव्ह्यूच्या टायमाला इथे डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचं आहे.
आणि जे काही असणार तुम्हाला इथं आता यांना मेल वगैरे किंवा कॉल वगैरे करायचा असेल तर 18 ऑगस्ट 2025 ते 17 सप्टेंबर 2025 पर्यंत 9:30 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल किंवा इथं मेल करू शकता त्यांना. ओके. आता इथं ही अशी माहिती वगैरे दिलेली आहे. याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जे की तुम्हाला 55% पाहिजे आहे BTS आणि MDS डिग्रीमध्ये. ओके. जे की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेली आहे. आता इथं आता BDS कॅन्डिडेटसाठी अंडरटेकिंग दिलेली आहे. ओके. सर्टिफिकेशन दिलेले आहे. ओके. आणि MDSसाठी दिलेले आहे अशा पद्धतीने. तर इथे आपल्याला अटॅच वगैरे करून घ्यायची याची प्रिंटआउट काढून. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी सांगितलेली आहे. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. ओके. आणि जर तुम्हाला जी PDF फाईल पाहिजे असेल Telegram चॅनल WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करायची दिनांक असणार आहे 18 ऑगस्ट 2025 ते 17 सप्टेंबर 2025 पर्यंत. ओके. आणि अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. याच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.